Hello students, a very good morning to all of you. Today we'll discuss the next part of amines. Yes, heading there that is reaction with chloroform. ठीक आहे. ह्याच रिएक्शनला आणखीन काय नाव आहेत बाळांनो? ओके येस, त्याच्यामध्ये कार्बिलॅमाइन रिएक्शन ठीक आहे, किंवा त्यालाच काय म्हणतात आयसोसायनाइड टेस्ट कार्बिलॅमाइन रिएक्शन और आयसोसायनाइड टेस्ट. कार्बिलॅमाइन म्हणजेच आयसोसायनाइड, नोट करा तसं. कार्बिलॅमाइन म्हणजेच काय, आयसोसायनाइड. ठीक आहे. बघा जनरल रिएक्शन कशासाठी जनरली यूज करतात बाळांनो ही रिएक्शन, तर काय प्रायमरी अमाइन्स डिस्टिंग्विश करण्यासाठी. कोणापासून? सेकंडरी आणि टर्शरी अमाइन पासून. ठीक आहे ना. प्रायमरी अमाइन कॅन बी डिस्टिंग्विश्ड फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स बाय यूजिंग ओके येस रिएक्शन विथ क्लोरोफॉर्म और आयसोसायनाइड टेस्ट. ठीक आहे. येस, ज्यावेळेस बाळांनो प्रायमरी अमाइन ओके येस क्लोरोफॉर्म सोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ KOH एक फाउल स्मेलिंग कंपाऊंड फॉर्म होतो. म्हणजेच काय, ज्याचा स्मेल जो आहे अनप्लीजंट असतो. ठीक आहे ना. ओके, अनप्लीजंट स्मेलिंग एक कंपाऊंड फॉर्म होतो. त्या कंपाऊंडला काय म्हणायचं, आयसोसायनाइड. लक्षात येते? येस, हा आयसोसायनाइड जो आहे तो इंटरमिडिएट म्हणून यूज केला जातो. कशासाठी? फॉर द प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अमाइन्स. ठीक आहे ना. बघूया आपण क्वेश्चन कशा टाईपचा विचारतात ह्या ओके येस पॉईंटवरती. येस, एक स्टेटमेंट लिहा इथं. येस, this test is used to distinguish primary amine from secondary and tertiary amines. लक्षात येते? येस, ही टेस्ट कशासाठी, तर काय प्रायमरी अमाइन सेकंडरी आणि टर्शरी पासून डिस्टिंग्विश करण्यासाठी. ठीक आहे. मग एखाद्या सोल्युशन मध्ये बाळांनो ओके येस KOH आणि CHCl3 दॅट इज क्लोरोफॉर्म ऍड केला. ओके, तर एखादी फाउल स्मेलिंग किंवा अनप्लीजंट स्मेल येत असेल तिथून ओके, तर डेफिनेटली ओळखायचं की तिथं प्रायमरी अमाइन आहे. ठीक आहे. येस, सेकंडरी अमाइन असेल किंवा टर्शरी अमाइन असेल तर ही टेस्ट ओके ते कंपाऊंड्स देत नाहीत. समजलं ना. ओके, फक्त कोण देतो, प्रायमरी अमाइन. अंडरस्टूड. ठीक आहे. बघा जनरल रिएक्शन काय आहे. येस, RNH2 दॅट इज प्रायमरी अमाइन when reacts with CHCl3 this is chloroform, correct? Chloroform in presence of balanced reaction लिहितो मी in presence of KOH that is potassium hydroxide which on heating or warming gives RNC that is alkyl isocyanide plus thrice KCl plus thrice H2O. एक बॅलन्स्ड रिएक्शन आहे. ठीक आहे. काय फॉर्म झालेलं बघा ओके, प्रायमरी अमाइन पासून ओके अल्काइल आयसोसायनाइड फॉर्म झालेला आणि ह्या आयसोसायनाइड मुळेच त्या टेस्टला काय म्हणलंय, आयसोसायनाइड टेस्ट. आणि ह्याच आयसोसायनाइडला काय म्हणलं जातं, कार्बिलॅमाइन. क्लिअर आहे. आणि ह्या आयसोसायनाइडचा बाळांनो ओके स्मेल जो आहे तो कसा आहे, फाउल स्मेल आहे, अनप्लीजंट स्मेल आहे. समजलं का? ठीक आहे. इन शॉर्ट बघा रिएक्शन कसं लक्षात ठेवायचं. सियर RN here it is H. ठीक आहे ना. ओके, RNH2 असं लिहिलं. ओके, when reacts with कशासोबत ट्रीट करायचं आहे, क्लोरोफॉर्म. ठीक आहे. हायड्रोजनला बाहेर काढून लिहा, Cl. ठीक आहे. दिस RN and carbon combines to form RNC. बघा लक्षात ठेवायला खूप सिंपल आहे. पुढे काय यूज करायचं आहे, KOH. किती यूज करायचं आहे, 3. KOH K and okay HCl combines to form thrice KCl. आलं लक्षात हे? ठीक आहे. 3 हायड्रोजन्स 1 2 3 3 हायड्रोजन्स and 3 OH combines to form thrice SH2O. लक्षात येते का? एक आयसोसायनाइड फॉर्म होतो असं लक्षात ठेवा बाळांनो रिएक्शनला. आलं लक्षात. आणि फक्त कोण देतो ही रिएक्शन, प्रायमरी अमाइन. ओनली प्रायमरी अमाइन गिव्स दिस टाइप ऑफ रिएक्शन. अंडरस्टूड. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज CH3 CH2
NH2. व्हॉट इज दिस? इथाइलामाइन. इथाइलामाइन ओके देते वेळेस तुम्हाला असंच देतील डायरेक्ट CH प्लस KOH इट. येते का लक्षात? देते वेळेस असं देतील बाळांनो तुम्हाला. ठीक आहे. मग घेते वेळेस काय घ्यायचं? CH आणि 3KOH घ्यायचं आहे. ठीक आहे. अदरवाइज काय डायरेक्ट प्रोडक्ट लिहिता आलं तरी ओके इनफ आहे. बघा CH3 CH2 ओके NC. दिस इज द प्रोडक्ट. आणि बाय प्रोडक्ट सेमच आहे, दॅट इज KCl अँड थ्रायस-H2O. अंडरस्टूड? ठीक आहे. नेक्स्ट बघा, सपोज दिस इज aniline NH2 aniline. Aniline when reacts with this reagent which gives NC phenyl isocyanate. लक्षात आलं का बाळांनो हे? येस. म्हणजेच तुम्हाला NH2 चं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? NC मध्ये करायचं आहे. क्लिअर? ठीक आहे. क्वेश्चन बघा कशा टाईपचा विचारला जातो. लिंक्ड क्वेश्चन असतो ह्या ओके रिॲक्शनसाठी. अदरवाइज डायरेक्ट विचारला पण जातो. ओके येस. विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी अमाइन फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन, असं पण विचारलं जातं. ठीक आहे. तर कुठली टेस्ट आहे? आयसोसायनाइड टेस्ट किंवा क्लोरोफॉर्म कार्बिलॅमाइन रिॲक्शन. ठीक आहे. ओके क्वेश्चन बघा. सपोज व्हाट इज दिस? CH3 CH2 NH2. ठीक आहे ना? ओके प्रायमरी अमाइन. Cl. ठीक आहे. कुठून स्टार्ट करू शकतात बाळांनो? अल्काइल हॅलाइड पासून. अल्काइल हॅलाइड व्हेन रिॲक्ट्स विथ ओके NH3. ठीक आहे. अल्कोहोलिक अमोनिया, त्याच्यामध्ये काय यूज केला जातो? एक्सेस ऑफ अमोनिया यूज केला जातो. ठीक आहे ना? ओके एक्सेस यूज केला जातो. लक्षात असू द्या हे. ठीक आहे. विच फॉर्म्स A विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके CH प्लस KOH गिव्स B. ठीक आहे. आणखीन एक ऍड करतात त्याच्यामध्ये Na इन इथेनॉल गिव्स C. राईट डाऊन द प्रोडक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ट्राय करा बाळांनो तो. नेक्स्ट क्वेश्चन लिहितो तोपर्यंत मी. येस. दिस इज NO2 that is nitrobenzene which on treatment with SN in HCl किंवा Fe in HCl देतील. Fe in HCl देतील. ओके किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड देतील बाळांनो. ठीक आहे. SN in HCl, Fe in HCl किंवा काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड देतील. करेक्ट. विच फॉर्म्स A म्हणतील. विच ऑन ट्रीटमेंट विथ Cl3 प्लस KOH gives SB. ठीक है. विच ऑन ट्रीटमेंट विथ Na इन इथेनॉल. Na इन इथेनॉल सोडियम इन इथेनॉल. ठीक है ना? ओके गिव्स C. समटाइम्स इथं NaHG पण देतात. NaHG इन इथेनॉल. ठीक आहे. किंवा तुम्हाला रिएजंट नोन आहेत बघा. H2 निकेल पण देऊ शकतात. अदरवाइज काय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड पण देऊ शकतात त्या केसमध्ये. क्लिअर? ठीक आहे. राईट ऑन दी प्रोडक्ट्स. येस. इथं काय आहे? अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड बसणं काय एक्सेसमध्ये यूज केलं तर काय मेन प्रोडक्ट जो आहे तो प्रायमरी अमाइन असतो NH2. विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके CH3 इन KOH gives आयसोसायनाइड दॅट इज CH3 CH2 NC. ठीक आहे ना? ओके NC म्हणजे N ट्रिपल बॉन्ड C आहे. विच ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम इन इथेनॉल. ओके काय होतं बाळांनो? येस त्याचं रिडक्शन होतं टू फॉर्म प्रायमरी अमाइन CH3 CH2 NH CH3. करेक्ट. ही रिॲक्शन पाहिली आपण ऑलरेडी. ठीक आहे. हायड्रोजन हाइड्स अक्रॉस दिस बॉन्ड. ठीक आहे. 1 टुवर्ड्स नायट्रोजन 3 टुवर्ड्स कार्बन लाईक दिस. 4 हायड्रोजन्स ॲड होतात नेसेंट हायड्रोजन ॲटम्स. क्लिअर? येस. आता सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चनमध्ये NO2 दिलेलं आहे. NO2चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? NH2 मध्ये. दॅट इज रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड टू अमाइन. येस. विच ऑन ट्रीटमेंट विथ दिस रिएजंट टू फॉर्म आयसोसायनाइड NC. ओके येस. अँड later on N-methyl aniline will form NHCH3. व्हेरी इंपॉर्टंट रिॲक्शन IMP करा. ठीक आहे. ह्याच रिॲक्शनला बेन्झिनपासून आपण स्टार्ट करू शकतात.
ठीक आहे, फ्रॉम दी बेन्झीन. करेक्ट. इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आलं लक्षात? कुठली रिॲक्शन आहे? नायट्रेशन रिॲक्शन. बेन्झीनचं नायट्रेशन केलं जातं, ठीक आहे ना. ओके. त्याच्यानंतर मग नायट्रो ओकेस कंपाऊंडचं रिडक्शन केलं जातं. करेक्ट. त्याच्यानंतर आयसोसायनाइड फॉर्म केलं जातं, देन रिडक्शन. ठीक आहे. येस. आता बेन्झीनसाठी ओके आणखीन एक रिॲक्शन देतात. ओके, दॅट इज ॲसिटिलीन. बरोबर आहे ना बाळांनो? ठीक आहे. CH ट्रिपल बॉन्ड CH. करेक्ट. 3 मॉलिक्युल्स रिक्वायर्ड आहेत. रेड हॉट आयर्न ट्यूबमधनं ओके काय केले जाते? पास केले जाते. रेड हॉट आयर्न ट्यूब. आलं लक्षात? हे पाहिले आपण 11वीलाच. रेड हॉट आयर्न ट्यूबमधनं पास केलं की बेन्झीन फॉर्म होतो. बेन्झीनचं परत कन्व्हर्जन कशामध्ये? नायट्रोबेन्झीन टू ॲनिलीन टू ओके फिनाइल आयसोसायनाइड अँड लॅट्रॉन अँड मिथाइल ॲनिलीन. बघा हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. ठीक आहे ना. ओके. नेक्स्ट रिॲक्शन घ्या. रिॲक्शन विथ benzene sulfonyl chloride. ठीक है. yes, this test is also called as Hinsberg's test. Hinsberg's test. ठीक आहे. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड काय आहे? yes here this is benzene, this is sulfonyl group and this is Cl. बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे. आणखीन एक यूज केलं जातो. ओके, दॅट इज पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे ना. ओके, आणखीन एक यूज केला जातो पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. पॅरा पोझिशनला काय असतो? मिथाइल ग्रुप असतो, म्हणून त्याला पॅराटोलिन म्हणलेला आहे. हा टोलिन असतो एवढा इथून इथपर्यंत. करेक्ट ना. ठीक आहे. म्हणून त्याला पॅरा पोझिशनला मिथाइल म्हणून पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. ठीक आहे ना. हे दोन्ही यूज केले जातात बघा. ठीक आहे. येस. आणि दोन्हीच्या रिॲक्शन सेम आहेत. आता ही रिॲक्शन कशासाठी यूज केली जाते? टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. नोट करा. ठीक आहे. धिस रिॲक्शन और धिस टेस्ट इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. तिन्हीला डिस्टिंग्विश करता येतं. ठीक आहे ना. खूप महत्त्वाची रिॲक्शन आहे. विचारतात क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज यूज टू डिस्टिंग्विश प्रायमरी, सेकंडरी ॲज वेल एज टर्शरी अमाइन्स. ठीक आहे. तर कुठली? हिन्सबर्ग्स टेस्ट. काय यूज केलं जातं? बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड किंवा पॅराटोलिन सल्फोनिल क्लोराइड. अंडरस्टूड? ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल प्रायमरी अमाइन RNHH. ठीक आहे. किंवा असं दाखवतो मी डायरेक्टली RNH2 when reacts with benzene sulfonyl chloride, correct, which forms RNH S double bond O. ठीक है. This type of intermediate is formed, correct, which is okay, yes, soluble in KOH. KOH add केलं बळानो. okay, yes, it forms salt, it gives clear solution. ठीक है ना. ओके, gives clear solution. aqueous जर असेल हा aqueous तर काय clear solution मिळतं. is obtained. ठीक है ना. ओके, एक सॉल्ट फॉर्म होतो विच इज वॉटर सॉल्युबल RN. ठीक है. माइनस K प्लस. ठीक है. S डबल बॉन्ड O. ठीक आहे. येस. बघा हा जो हायड्रोजन आहे बळानो त्याच्यावरचा. ठीक आहे. तर लिहितो मी असा. हा हायड्रोजन कसा आहे? ॲसिडिक आहे. ॲसिडिक. ठीक आहे. इथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असल्यामुळं ओके तो काय आहे? ॲसिडिक आहे. विच ऑन रिॲक्शन विथ KOH.
ओके इट रिलीजेस वॉटर मॉलिक्यूल OH and H combines to form water molecule. ठीक आहे पुढे दाखवतो मी तुम्हाला. Yes, it is clear solution. This is water soluble. Water soluble. Water soluble. ठीक आहे बाळांनो ह्याच्यामध्ये परत जर मिनरल ऍसिड केलं ऍड केलं आपण HCl ऍड केलं ओके परत हा प्रोडक्ट फॉर्म होतो विच इज इनसॉल्युबल. ठीक आहे RNH S double bond O double bond O. ठीक आहे yes this product is again formed by removal of KCl. येते का लक्षात. ठीक आहे KCl रिमूव्ह होतो. ठीक आहे म्हणजेच काय हा Cl आणि हा K रिमूव्ह होतो आणि हा H कुठे ऍड होतो नायट्रोजन वरती. ठीक आहे वॉटर इनसॉल्युबल. वॉटर इनसॉल्युबल. वॉटर इनसॉल्युबल. ठीक आहे म्हणजे काय की ज्यावेळेस ना ओके प्रायमरी अमाइन बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड सोबत रिॲक्ट होतं त्यावेळेस एक इंटरमिडिएट फॉर्म होतो इन विच एस ॲसिडिक हायड्रोजन प्रेझेंट ऑन नायट्रोजन विच ऑन ट्रीटमेंट विथ KOH गिव्स क्लिअर सोल्युशन. क्लिअर सोल्युशन. ठीक आहे ना ओके म्हणजे हा जो सॉल्ट फॉर्म होतो ॲक्वियस असल्यामुळे वॉटरमध्ये काय होतो डिसॉल्व्ह होतो म्हणून काय क्लिअर सोल्युशन मिळतं तिथं. ठीक आहे विच इज वॉटर सॉल्युबल. व्हेन मिनरल ॲसिड इज ॲडेड इन टू इट देन इट फॉर्म्स ए वॉटर इनसॉल्युबल ओके SPPT. लक्षात येते वॉटर इनसॉल्युबल. परत हे काय केलं आपण एकदा बेस ॲड केलं दुसऱ्या वेळेस ॲसिड ॲड केलं. ठीक आहे पण इथंपर्यंत जरी तुम्हाला ओके समजलं बळा ना ओके तरी काय सफिशियंट आहे. KOH ॲड केलं तर काय मिळतं क्लिअर सोल्युशन मिळतं कशामध्ये वॉटरमध्ये. ॲक्वियस KOH आहे तो. क्लिअर. ठीक आहे आता नेक्स्ट रिॲक्शन बघा हे समजलं का. ठीक आहे इथं रिॲक्शन काय होते बघा RN ठीक आहे H when reacts with Cl S double bond O double bond O. ठीक आहे थोडंसं रिअरेंज करून लिहिलं मी. ठीक आहे ना ओके ह्याला रिअरेंज केलं H and Cl combines to form HCl. by removal of HCl it gives this intermediate. ओके हा इंटरमिडिएट जो आहे बघा ना त्याच्यावरती काय आहे ॲसिडिक हायड्रोजन आहे तो कशासोबत रिॲक्ट होतो बेस सोबत रिॲक्ट होतो आणि काय रिमूव्ह होतो तिथं वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म ए सॉल्ट विच इज वॉटर सॉल्युबल. क्लिअर सोल्युशन मिळतं ते तुम्हाला तिथं. ठीक आहे ना ओके वॉटर सॉल्युबल म्हणजेच काय क्लिअर सोल्युशन इथे लिहिलंय मी ऑलरेडी. करेक्ट. ॲसिड ॲड केलं परत काय होतो वॉटर इनसॉल्युबल कंपाऊंड म्हणजे हा फॉर्म होतो परत. आलं लक्षात. हे होतं रिॲक्शन ऑफ प्रायमरी अमाइन विथ बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. फर्स्ट टेस्ट पाहिलं आपण. ठीक आहे येस ज्याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला एक क्लिअर सोल्युशन मिळालं आणि ते क्लिअर सोल्युशन परत काय केलंय आपण ओके PPT मध्ये कन्वर्ट केले बाय ॲडिंग ॲसिड इन इट. ठीक आहे नेक्स्ट बघूया रिॲक्शन विथ सेकंडरी अमाइन RNRH when reacts with Cl S double bond O बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड किंवा टोलिन पण यूज फक्त इथं काय होईल CH3 लागेल तिथं टोलिन जर यूज केलेलं असेल तर. करेक्ट येस H and Cl combines to form HCl. by removal of HCl it forms again intermediate that is RNR. करेक्ट S double bond O double bond O. ठीक आहे दिस इज बेन्झिन. येते लक्षात हे. ठीक आहे आता इथं मात्र काय नो ॲसिडिक हायड्रोजन. नो ॲसिडिक हायड्रोजन. ॲसिडिक हायड्रोजन काय आहे अब्सेंट आहे सो इट विल नॉट रिॲक्ट विथ KOH. नो रिॲक्शन किंवा असं म्हणा नो क्लिअर सोल्युशन. क्लिअर सोल्युशन म्हणजेच काय फॉर्म होतं इथं वॉटर इनसॉल्युबल कंपाऊंड. वॉटर इनसॉल्युबल कंपाऊंड. ठीक आहे येस म्हणजे KOH ॲड केलं त्याच्यामध्ये तर काय राहतो तो इनसॉल्युबल इन वॉटर. आलं लक्षात. प्रेसिपिटेट फॉर्म होतो. का असं होतं कारण इथं हायड्रोजन अब्सेंट आहे. झालं डिस्टिंग्विश दोन्हीमध्ये. येस तिथं क्लिअर सोल्युशन फॉर्म होत होतं बरोबर आहे ना. इथं क्लिअर सोल्युशन फॉर्म होतं का नाही म्हणजेच इट इज वॉटर इनसॉल्युबल नाव. KOH जरी ॲड केलं ॲक्वियस KOH असतो. ॲक्वियस म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी. करेक्ट त्याच्यामध्ये क्लिअर सोल्युशन फॉर्म झालं पाहिजे पण इथं होत नाही. क्लिअर. ठीक आहे नेक्स्ट घेऊया आता टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स RNR when reacts with ठीक आहे बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड. आता इथं हायड्रोजन आहे का बळा नाही हायड्रोजन नसल्यामुळे देर इज नो रिॲक्शन. नो रिॲक्शन.
आलं लक्षात हे? ठीक आहे, म्हणजे काय, प्रायमरी अमाइन when reacts with benzene sulfonyl chloride gives intermediate which has a acidic hydrogen on nitrogen, which reacts with KOH gives clear solution. Clear? First reaction. Second reaction, when secondary amine reacts with benzene sulfonyl chloride gives intermediate which has no acidic hydrogen. ठीक है ना? Okay, which will not react with KOH or which will not give clear solution with aqueous KOH. ठीक है, दोन्ही मध्ये डिस्टिंग्विशन. टर्शरी अमाइन्स डू नॉट रिॲक्ट विथ बेन्झीन सल्फोनिल क्लोराइड. क्लिअर झालं हे? ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग डिस्टिंग्विशिंग टेस्ट बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. आलं लक्षात हे बळानो? ठीक आहे. आर चेंज केला तर करेस्पॉन्डिंग काय होतो, प्रोडक्ट चेंज होतो. क्लिअर? प्रायमरी घ्या, सेकंडरी घ्या, टर्शरी घ्या. ओके, डिपेंड ऑन आर ग्रुप. आर ग्रुप किती घेताय तुम्ही त्याच्यावरती डिपेंड आहे. क्लिअर? ठीक आहे. नाउ द नेक्स्ट रिएक्शन इज रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. कलेक्शन करा बळानो रिएक्शनचं तुम्ही. ठीक आहे. येस, आपण जनरल रिएक्शन्स मोस्टली स्टडी करतोय. आर ग्रुप तुम्हाला चेंज करायचं. क्लिअर? ठीक आहे. रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. काय आहे ग्रिग्नार्ड रिएजंट? RMgX. ठीक है. yes, प्राइमरी अमाइन when reacts with Grignard reagent RMgX which gives RH plus काय झालं बघा, काय झालं, hydrocarbon is formed. This will act as a base and abstract proton from NH2. ह्याचा अर्थ काय की अमाइन्स इथं ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. ठीक आहे ना? ओके, काय ऍक्ट होतात? ऍसिड. जनरली अमाइन्स आपण बेसिस म्हणतो, पण अशा पण रिॲक्शन्स आहेत जिथं बळानो अमाइन्स ऍसिड म्हणून ऍक्ट होतात. प्रोटॉन डोनर. ठीक आहे. मग ह्या केसमध्ये कुठला ऍसिड म्हणून ऍक्ट होतो? तो ब्रॉन्स्टेड ऍसिड. लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्टनुसार लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड म्हणून ऍक्ट होतो. प्रोटॉन डोनर म्हणून ऍक्ट होतो. आणि हा काय, प्रोटॉन ऍक्सेप्टर लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणून ऍक्ट होतो. तो समजलं हे? ठीक आहे. येस, लॉरी ब्रॉन्स्टेड ऍसिड, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, इन विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन अमाइन्स ऍक्ट एज अ ऍसिड. आलं लक्षात? ठीक आहे. तर काय ह्या रिएक्शन मध्ये ऍसिड म्हणून ऍक्ट होतात का? कारण प्रोटॉन डोनेट करतात. ठीक आहे. इन विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन्स ग्रिग्नार्ड रिएजंट ऍक्ट एज अ बेस, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. तर काय अशा रिएक्शन्स मध्ये वॉटर सोबत रिॲक्ट होतात ते कुठल्याही ऍसिड सोबत, प्रोटिक सॉल्व्हंट सोबत ते काय लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणून ऍक्ट होतात. क्लिअर आहे? ओके. फॉर एक्झाम्पल, सपोज CH3 CH2 NH2 reacts with CH3 CH2 SMgBr which gives, write down the product. काय प्रोडक्ट फॉर्म होईल बळानो? ओके, येस, दिस विल abstract, ओके, येस, वन प्रोटॉन फ्रॉम amine to form CH3 CH2 NH. correct. here it is MgBr. correct. आणि मेन प्रोडक्ट काय असेल? CH3 CH3, that is इथेन. इथेन विल फॉर्म. अंडरस्टूड? ठीक आहे. येस, आता कुठलाही ग्रिग्नार्ड रिएजंट तुम्ही इथं घेऊ शकता. नेक्स्ट वन, सेकंडरी RNHR. दिस इज सेकंडरी अमाइन. करेक्ट. सेकंडरी अमाइन when reacts with Grignard reagent RMgX, this will act as a base will abstract proton from S amine. आलं लक्षात? प्रोटॉन असेल तोपर्यंत रिॲक्ट होतो. which forms RNRMgX. ठीक आहे. आणि मेन प्रोडक्ट काय असेल बघा, RH, दॅट इज हायड्रोकार्बन. आलं लक्षात? RH अँड बाय प्रोडक्ट इज क्लिअर आहे? फॉर एक्झाम्पल, सपोज CH3 and CH3H. ठीक आहे. when reacts with CH3 MgBr which forms
CH3NCH3MgBr, ठीक आहे, प्लस CH4. मेन प्रोडक्ट काय असतो? CH4, दॅट इज अ हायड्रोकार्बन. आलं लक्षात? ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. टर्शरी अमाइन्स डू नॉट रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे ना? ओके, टर्शरी अमाइन्स RNRR, ठीक आहे, SrMgX, ठीक आहे. ॲज देर इज नो हायड्रोजन, नो रिॲक्शन, नो रिॲक्शन. हायड्रोजनच नाही आहे नायट्रोजनवरती आता, त्याच्यामुळे तिथं रिॲक्शन व्हायचे चान्सेस नाहीत. क्लिअर? हे होतं रिगार्डिंग रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट. क्लिअर? एखादी सिंपल क्वेश्चन पण विचारू शकतात बळांनो ह्याच्यावरती तुम्हाला. ठीक आहे, काय करतील? CH3 CH2 Cl देतील इन प्रेझेन्स ऑफ Mg इन ड्राय थर गिव्स A म्हणतील. विच ऑन ट्रीटमेंट विथ CH3 CH2 NH2 देतील गिव्स B. सॉल्व करा. ठीक आहे, फर्स्ट स्टेपमध्ये काय ग्रिग्नार्ड रिएक्शन फॉर्म होतो? CH3 CH2 SMgCl. ठीक आहे, विच ऑन ट्रीटमेंट विथ दिस अमाइन टू फॉर्म CH3 CH3. करेक्ट. काय फॉर्म होतो? इथेन फॉर्म होतो. क्लिअर आहे? नेक्स्ट घ्या, ऑक्सिडेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे, जनरली NH2 चं कन्वर्जन कशामध्ये होतं? RNO2 मध्ये होतं ऑन ऑक्सिडेशन. ठीक आहे, काय यूज केला जातो? KMnO4. Cl RNH2 when reacts with KMnO4. ठीक आहे, विच ऑन ऑक्सिडेशन. ठीक आहे, आता ह्या रिॲक्शन स्टेप बाय स्टेप कशा होतात बघा. ओके, फर्स्ट ऑक्सिडेशन केलं बळानो. ओके, तर काय फॉर्म होतो? RNHOH. ठीक आहे, ह्या NH आणि ऑक्सिजनमध्ये, सॉरी हायड्रोजनमध्ये NH आणि H मध्ये ऑक्सिजन इन्सर्ट होतो. ठीक आहे, ऑक्सिडेशन होतं. दिस इज हायड्रॉक्सिल अमाइन. पाहिलं आपण हायड्रॉक्सिल अमाइन. विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन. काय होतं? फर्दर ऑक्सिडेशन केलं की वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. ठीक आहे, हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाइन्स टू फॉर्म वॉटर मॉलिक्यूल. इट फॉर्म्स नाइट्रोसो कंपाउंड. ठीक आहे, yes. Which on further oxidation gives RNO2. ह्या स्टेप्स आहेत त्याच्यामधल्या. तुम्ही असं लक्षात ठेवलं तरी चालेल. RN, ठीक आहे ना? ओके, तर दोन्ही साईडला H लिहितो मी, H. तर टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन्स किती लागतात बघा. ठीक आहे, NO2 फॉर्म होण्यासाठी बघा. ओके, इथं 2 ऑक्सिजन लागतील नायट्रोजनवरती, 2 ऑक्सिजन्स, बरोबर आहे ना? आणि इथं 1 ऑक्सिजन लागेल फॉर द फॉर्मेशन ऑफ वॉटर. करेक्ट. विच फॉर्म्स RNO2 प्लस H2. फिनिश. असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आलं लक्षात? ठीक आहे, प्रायमरी अमाइनचं कन्वर्जन कशामध्ये होतं? NO2 मध्ये होतं डायरेक्टली. इथे लक्षात? ठीक आहे, आता ह्या प्रायमरी अमाइन्समध्ये मोस्ट इम्पॉर्टंट ओके कंपाऊंड कुठला आहे बळानो? तर काय NH2 ग्रुप जर टर्शरी कार्बनला अटॅच असेल तर मोर इल्ड मिळते. R, ठीक आहे, NH2 हा सुद्धा प्रायमरी अमाइनच आहे. ओके, पण कुठं अटॅच आहे? टर्शरी कार्बनला. ठीक आहे, ह्या केसमध्ये बळानो ओके 83% इल्ड मिळते. म्हणजे हायेस्ट इल्ड कुठं मिळते? येस, जर NH2 टर्शरी कार्बनला अटॅच असेल तर. ठीक आहे, KMnO4 ऑक्सिडेशन टू फॉर्म RNO2. व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे? हा प्रायमरी अमाइन आहे आणि हा बळानो टर्शरी नायट्रो अल्केन आहे. टर्शरी नायट्रो अल्केन बघा, खूप महत्त्वाचं आहे. हा 3 डिग्री आहे, हा 1 डिग्री आहे. इथं डिग्री जी आहे ती नायट्रोजनवरनं ठरवतो आपण. ठीक आहे, आणि इथं डिग्री जी आहे नायट्रो कंपाऊंडची कार्बनवरनं ठरवतो. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, नोट करा बळानो ही रिॲक्शन.
ठीक आहे, नवीन आहे तुमच्यासाठी, नोट करा.